लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आता पुन्हा पडताळणी होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। 91 लाख लाभार्थी महिलांना अपात्र केल्यानंतर सरकारने हे निर्देश दिले। अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांचीही यात पडताळणी होणार आहे, अशी सूचना करण्यात आली आहे। सरकारने महिला आणि बाल विकास विभागाला या संदर्भात कारवाईचे निर्देश दिले आहेत। दरम्यान कोणत्या महिला लाभार्थ्यांची फेर पडताळणी होणार आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर। अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांची विशेष पडताळणी होणार आहे। छाननी करून केवळ पात्र महिलांनाच लाभ देण्याचे निर्देश आहेत। चालू आर्थिक वर्षात अनुसूचित जाती घटकांसाठी 3000 कोटींची तरतूद आहे। उपलब्ध निधी संबंधित प्रवर्गासाठीच खर्च करण्याची शासनाची सक्ती असेल। पडताळणीमुळे या प्रवर्गातील काही लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणी कमी होऊ शकतात।